अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना जांभळी येते आणि मन विचलित होते. यामागचं रहस्य काय? भक्तीमध्ये बसलेलं मन, ओठावर दत्तगुरूचं नाव, आत्मा एकाग्र होते असं वाटते. पण एवढ्यात एकापाठोपाठ एक जांभळी येते आणि मन भुरकन इथे तिथे उडून जातं. का बरं असं होत असेल? भगवंताचं नाम घेताना शरीर कंटाळल्यासारखं का वाटतं? मन स्थिर राहत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत या प्रश्नामागचं अदृश्य रहस्य. सर्वसामान्यपणे जांभळी येणे म्हणजे आळस किंवा थकवा असं मानलं जातं. पण नामस्मरण करताना ती येणे हे शरीरातील बदलते ऊर्जा प्रवाह सूचित करते. संत म्हणतात, जेव्हा नामस्मरण केलं जातं तेव्हा तुमचं अंतरंग झाडून काढलं जातं. शरीरातून जुनी जड नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. नको असलेले विचार, भीती, चिंता, वासना यांचा निर्गमन होतो आणि त्यातच जांभळी ही एक लक्षण ठरते. तुम्ही जेव्हा खरं मनापासून नाम करता तेव्हा जांभळी येणं म्हणजे तुमच्या आत काहीतरी शुद्ध होतंय. खरं तर भगवंताचं नाम ऐकताच मन शांत व्हायला हवं, पण बरंचसं मनाचं नियंत्रण आपल्या हातात नसतं. सांसारिक विचारांची सवय, मनाला एकही विचारांची सवय आहे. अज्ञात विरोधी शक्ती. जेव्हा आपण भगवंताच्या जवळ जातो तेव्हा नकारात्मक शक्तींना त्रास होतो. पूर्वसंचित कर्म. ज्या क्षणी आपण नाम घेतो त्या क्षणी जुने कर्म डोकं वर काढतात. योगोचा संघर्ष. नाम घेताना मीपणा विरघळतो आणि अहंकार त्याचा विरोध करतो. जेव्हा आपण नामस्मरणात मन लावतो तेव्हा आपलं मन, बुद्धी आणि अहंकार हे तिघेही गोंधळून पडतात. त्या गोंधळातच विचारांची गर्दी वाढते. पण यातूनच सुरुवात होते एक आध्यात्मिक क्रांती. काय करावं जेव्हा जांभळी येते आणि मन भटकतं? जांभळीला विरोध करू नका, ती येऊ द्या. ती एक ऊर्जा मुक्ती आहे. मन विचलित झालं तर पुन्हा नामस्मरणाकडे वळा. विचारावर लढाई नको. नामाचा शरणागतपणा ठेवा. श्वासाकडे लक्ष द्या. मन खेचून आणण्यासाठी श्वास हा उत्तम पूल आहे. स्वतःशी प्रेमाने बोला. मी चुका करत नाही, मी साधना करत आहे असं मनाशी सांगा. वेळ निवडा. पहाटे, संध्याकाळी किंवा निद्रानंतर नामासाठी शांत वेळ प्रभावी. जांभळी आणि विचलित मन हे भक्तीतले शत्रू नाहीत, ते फक्त संकेत आहेत की तुमचं अंतरंग जागं होतंय, स्वच्छ होतंय आणि भगवंतांकडे प्रवास सुरू झालाय. ज्याच्या नामस्मरणात अडथळे येतात त्याचं नामस्मरण अधिक प्रभावी असतं, कारण अडथळा नेहमी तिथेच येतो जिथे प्रकाश निर्माण होतो. मंडळींनो, आजपासून जांभळी आली, मन भटकतं तरी थांबू नका. हे सर्व अध्यात्माच्या मार्गावरचे पायऱ्या आहेत. नामस्मरण करत राहा, तेच आपल्या उद्धाराचं साधन आहे. चला मंडळींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.